शांती. आज आहे 9/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, या पुरुषोत्तम संगम युगामध्ये पुरुषोत्तम बनण्याचा सर्वतोपरी पुरुषार्थ करा. जितके होईल तितके आठवण आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही मुले खूप मोठे व्यापारी आहात. तुम्हाला नेहमी कोणत्या गोष्टीवर लक्ष देऊन त्यावर विचार केला पाहिजे? उत्तर आहे, नेहमी फायदा आणि तोट्याचा विचार करा. जर याच्यावर विचार केला नाही तर प्रजेमध्ये दासदासी बनावे लागेल. बाबा 21 जन्मांच्या राजाईचा जो वारसा देत आहेत तो गमावून बसाल. त्यामुळे बाबांसोबत पूर्ण सौदा करायचा आहे. बाबा आहेत दाता. तुम्ही मुले सुदाम्याप्रमाणे मुठभर तांदूळ देता आणि विश्वाची बादशाही घेता. ओम शांती. मुले इथे बसली आहेत. हे स्कूल आहे. हा काही सत्संग नाहीये. महंत, ब्राह्मण किंवा कोणते संन्यासी समोर बसलेले नाहीत. स्वामी नाराज होतील अशी भीती बाळगण्याचीही गरज नाही. भक्ती मार्गामध्ये जेव्हा कोणी साधू संन्याशाला घरी बोलावतात तर त्यांचे पाय धुवून पितात. हे तर बाबा आहेत ना. घरामध्ये मुले कधी आपल्या पित्याला घाबरतात काय? तुम्ही तर त्यांच्यासोबत खाता पिता खेळता देखील. परंतु संन्यासी, गुरु इत्यादींच्या सोबत असे कधी करतात काय? तिथे तर दिवसभर गुरुजी गुरुजी करत राहतात. इथे तर असे करायचे नाही आहे. हे तर बाबा आहेत. गुरुकडून त्यांचा वारसा मिळतो. टीचरकडून त्यांचा वारसा मिळतो. बाबांकडून तर प्रॉपर्टी मिळते. बाळ जन्माला आले आणि वारसदार बनले. इथे देखील बाबांची संतान बनलो. बाबांना ओळखले. बस, आपण स्वर्गाचे मालक आहोत. बाबा आहेतच स्वर्गाचे रचयिता. या लक्ष्मीनारायणाने स्वर्गाची राजाई कशी आणि कोठून घेतली हे कोणीही जाणत नाहीत. तुम्हाला समजते आपण हे होतो पुन्हा बनत आहोत. मनुष्य तर काहीच विचार करत नाहीत की हे कोण आहेत, आपण कोणाला पुजतो. शिवच्या मंदिरामध्ये जाऊन केवळ लोटी भरून अभिषेक करून येतात. जाणत काहीच नाहीत. तुम्हाला आता जाणीव होते की आपण हे मृत्यू लोकातील शरीर सोडून अमरलोकमध्ये जाणार. प्राप्ती किती जबरदस्त आहे. भक्ती मार्गामध्ये काहीच प्राप्ती नाही. स्वतः बाबा अर्थात ब्रह्मा बाबा देखील म्हणतात, मी 12 गुरु केले. आता समजते आहे की हा तर टाईम वेस्ट झाला. आणखीनच खाली उतरत गेलो. परंतु हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आपले कोणाशी वैर नाही. आमचे प्रेम एका बाबांवरच आहे. तुम्ही जेव्हा आत क्लासमध्ये येता तेव्हा या चित्रांना पाहून आनंदित व्हायला पाहिजे की आपण शिकून असे बनत आहोत. तुम्हाला माहीत आहे की राजधानी कशी स्थापन होते. बाबा म्हणतात, मुलांनो, गोंधळून जाऊ नका. बाबा इतक्या चांगल्या रीतीने समजावून सांगतात तरी देखील आश्चर्यवत सुनंती, कथंती, भागंती होतात. मायेचे बनतात. त्यांना म्हटले जाते ट्रेटर अर्थात द्रोही, जे एका राजधानीतून निघून जाऊन दुसऱ्यांचे बनतात. बाबा किती चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून घेतात. भक्ती मार्गामध्ये किती भटकत राहतात. दान, पुण्य, तीर्थ, व्रत, वैकल्य इत्यादी खूप करतात. आज साक्षात्कार झाला तर काय झाले? चढती कला तर झाली नाही, आणखीनच उतरती कला झाली. तुमची दिवसेंदिवस चढती कला आहे. बाकी सर्वांची आहे उतरती कला. गुरु लोक म्हणतात, ज्ञान ब्रह्माचा दिवस आहे, भक्ती ब्रह्माची रात्र आहे. ज्ञान आणि भक्तीमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. ज्ञानाद्वारे सुख मिळते. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेत की तुम्हीच विश्वाचे मालक होता आणि मग तुम्हीच खाली उतरत आले आहात. आता बाबा म्हणतात, फक्त स्वतःला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आहे. आत्मा म्हणते, ओ अविनाशी बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. यामध्ये
मुक्ती, जीवनमुक्ती सर्व काही येते. तुम्हाला आता समजत आहे की भक्तीमध्ये आम्ही काहीही जाणत नव्हतो, शोधत होतो, गात होतो. हे भगवान दया करा. भगवान म्हटल्याने इतकी मजा येत नाही, वारशाची आठवण येत नाही. तुम्ही म्हणाल उच्च ते उच्च शिवबाबा, तर लगेच वारशाची आठवण येईल. आता तुम्हाला समजते आहे की हे रावण राज्य आहे. रामराज्य असते सतयुगामध्ये, आता तर कलियुग आहे. सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य होते. एकच आदिसनातन धर्म होता, सुखशांती होती. इथे मनुष्य शांतीसाठी भटकत राहतात, कॉन्फरन्स इत्यादीसाठी किती खर्च करतात. तुम्ही त्यांना लिहू शकता, शांतीचा सागर, पवित्रतेचा सागर, संपत्तीचे सागर सुद्धा तेच आहेत. सर्व काही त्यांच्याकडून मिळते. आता तुम्ही जाणता, सतयुगामध्ये आपण खूप धनवान होतो. विश्वामध्ये शांती तर तिथे होती. बाकी सर्व आत्म्यांना शांती मिळते परमधाम घरामध्ये. विश्वामध्ये आपण एकटेच होतो, त्यामुळे सुख शांती सर्व होते. तर मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. अशा स्वर्गासाठी शास्त्रांमध्ये काय काय गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला इतके समजावून सांगतो ज्यामुळे तुम्हाला कोणताही प्रश्न इत्यादी विचारण्याची आवश्यकताच भासणार नाही. पहिले तर मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. तुम्ही बोलावत आहात, पतितांना येऊन पावन बनवा, अर्थात जुन्या दुनियेला येऊन नवीन बनवा. परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. सुताचा गुंता झालेला आहे, आता सोडवावा लागेल. भक्तीमध्ये किती चित्रे बनविली आहेत. श्रीकृष्णाला चक्र दिले आहे, ज्याने अकासूर बकासूरला मारले. अरे, तो श्रीकृष्ण काही हिंसक होता काय? मग म्हणतात, अमकी अमकीला पळवले, डबल हिंसक बनवले आहे. वंडर अर्थात आश्चर्य आहे ना. ज्यांनी शास्त्रे बनवली आहेत त्यांच्या बुद्धीची तर कमालच आहे. आणि मग त्यांना म्हणतात व्यास भगवान. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि दैवी गुण धारण करा. इतर कोणती गोष्टच नाही. तुम्हाला योगामध्ये बसवले जाते, कारण असे बरेच आहेत जे बाबांची आठवण करत नाहीत. आपल्याच धंद्यामध्ये व्यग्र राहतात, त्यांना सवडच नाही. परंतु यामध्ये तर काम इत्यादी करत असताना देखील बुद्धीने आठवण करायची आहे. तुम्ही आशिक आहात मजमाशूकचे. आता मी तुम्हाला सांगतो, इतर सर्व संग तोडून मज एकाशी संग जोडा. खाता पिता फक्त ही एक सवय लावा की मी आत्मा आहे आणि बाबांची आठवण करा. बाबा तुम्हाला किती श्रेष्ठ बनवतात. तुम्हीही एका नया पैशाची गोष्ट देखील मानत नाही. माझी आठवण करत नाही. आपल्या मुलाबाळांची आठवण करता आणि माझी करू शकत नाही. वास्तविक निष्ठा शब्द म्हणणे चुकीचे आहे. बाबा डायरेक्ट येऊन म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. कल्पापूर्वी देखील बाबांनी सन्मुख समजावून सांगितले होते. आता समजावून सांगत आहेत. गोड गोड मुलांनो, कल्पानंतर भेटलेल्या लाडक्या मुलांनो, तुमचे 84 जन्म पूर्ण झाले. आता परत जाण्यासाठी तुम्हाला पवित्र जरूर बनावे लागेल. विकारांमध्ये गेल्यामुळेच तुम्ही खूप पतित बनले आहात. पावन बनला नाहीत तर पदसुद्धा कमी दर्जाचे मिळेल. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि 84च्या चक्राची देखील आठवण करा. हेच स्वदर्शन चक्र आहे. याचा अर्थसुद्धा कोणी जाणत नाहीत. मुखाद्वारे ज्ञानशंख वाजवायचा आहे. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. हे तुमचे बेहदचे पिता आहेत, स्वर्गाचे रचयिता आहेत. बाबांची आठवण करा तर तुमची चढती कला होईल. किती सोपी गोष्ट आहे. तुम्हा मुलांना आता समजले आहे की हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. प्रत्येक 5000 वर्षानंतर बाबा येतात. आता चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा. तुम्ही धनाच्या मागे का धावता? ठीक आहे,
महिन्यामध्ये 1,00,000-2,00,000 कमवाल, परंतु हे सर्व नष्ट होऊन जाणार आहे. खाणारी मुले बाळेच राहणार नाहीत. मोह असतो की नातवंडे पतवंडे खातील. असे नाही की सर्वजण पुनर्जन्म पुन्हा त्याच कुळामध्ये घेतील. पुनर्जन्म माहीत नाही कुठे कुठे घेतात. तुम्ही तर 21 जन्मांसाठी वारसा प्राप्त करतात. जर कमी पुरुषार्थ केलात तर प्रजेमध्ये जाऊन दासी बनाल तर किती नुकसान होईल. तर नुकसान आणि फायद्याचा देखील विचार करा. व्यापारी लोक पापसुद्धा खूप करतात, तर काही ना काही धर्माऊ म्हणून बाजूला काढतात. हा तर आहे अविनाशी ज्ञानरत्नांचा व्यापार, जो कोणी विरळेच करतात. हा सौदा डायरेक्ट बाबांसोबत करायचा आहे. बाबा देतात ज्ञानरत्न, ते तर दाता आहेत. मुले मुठभर तांदूळ देतात, बाबा तर विश्वाची बादशाही देतात. त्याच्या तुलनेमध्ये हे मुठभर तांदूळ झाले ना. तुम्ही सर्व सुदामे आहात. काय देता आणि काय घेता? विश्वाची बादशाही घेऊन विश्वाचे मालक बनता. बुद्धी म्हणते एकच भारतखंड असेल, प्रकृतीसुद्धा नवीन असेल, आत्मासुद्धा सत्वप्रधान असेल. सतयुगामध्ये तुम्ही देवी देवता होता तर प्युअर सोने होता. मग त्रेतामध्ये थोडी चांदी आत्म्यामध्ये पडते, त्याला सिल्वर एज म्हटले जाते. शिडी खाली उतरत जातात, अर्थात अधपतन होते. यावेळी तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. विराट रूपाचे चित्रसुद्धा आहे, फक्त अर्थ समजत नाहीत. पुष्कळ चित्रे आहेत. कोणी क्राइस्टचे चित्र ठेवतात तर कोणी साईबाबांचे ठेवतात. मुसलमानांना सुद्धा गुरु करतात आणि मग तिथे जाऊन मद्यपानाची पार्टी करतात. बाबा म्हणतात किती अज्ञान अंधकार आहे. हा सर्व आहे भक्ती मार्गाचा अंधकार. संगापासून खूप सांभाळून राहायचे आहे. म्हटले देखील जाते संग तारे कुसंग बोरे. कुसंग आहे मायेच्या 5 विकारांचा. आता तुम्हाला सत्य बाबांचा संग मिळाला आहे, ज्याद्वारे तुम्ही पार पलीकडे जात आहात. बाबा सत्य बोलतात. कल्प तुम्हाला सत्याचा संग मिळतो, मग अर्ध्या कल्पानंतर कुसंग मिळतो रावणाचा. हे देखील समजते आहे की कल्पापूर्वीप्रमाणे राजधानी जरूर स्थापन होईल. तुम्ही जरूर विश्वाचे मालक बनणार. इथे तर पार्टिशन असल्यामुळे किती वाद होतात. तिथे तर आहेच एक धर्म. विश्वामध्ये शांती होती जेव्हा अद्वैत देवतांचे राज्य होते. एकच धर्म होता, तिथे अशांती कोठून आली? ते आहेच ईश्वरीय राज्य. स्पिरिच्युअल ज्ञानाद्वारे परमात्म्याने किंगडम अर्थात राज्य स्थापन केले आहे, तर जरूर तिथे सुख असेल. पित्याचे मुलांवर प्रेम असते ना. बाबा म्हणतात मी जाणतो तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतो ते. असे समजतात की भगवान कोणत्या न कोणत्या रूपामध्ये येतील. कधी बैलावर स्वारीसुद्धा दाखवतात. आता बैलावर कधी स्वारी असते काय? किती अंधार आहे. तर तुम्ही मुलांनी आता सर्वांना सांगा की बाबा सर्वांना वारसा देण्यासाठी आले आहेत. ब्रह्माद्वारा नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बाबा नेहमी वडाच्या झाडाचे उदाहरण देतात. तसे याचे जे फाउंडेशन आहे तेच मग पुन्हा स्थापन करत आहेत. दुसरा कोणताही धर्म राहणार नाही. भारत आहे अविनाशी खंड आणि अविनाशी तीर्थ. बाबांचे जन्मस्थान आहे ना. बाबा गोड गोड मुलांना किती प्रेमाने समजावून सांगतात. टीचरच्या रूपामध्ये शिकवतात. तुम्ही मुले शिकून माझ्यापेक्षा सुद्धा पुढे निघून जाता. मी तर राजाई घेत नाही. तुम्ही मला कधी स्वर्गामध्ये बोलावले आहे काय की या म्हणून? मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवून देतो. किती मजेशीर खेळ आहे. बाबा म्हणतात ठीक आहे मुलांनो, आनंदात राहा. मी वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाऊन राहतो. बाबा म्हणतात आता तर संकटे डोक्यावर उभी आहेत, म्हणून पुरुषोत्तम बनण्याचा
या पुरुषोत्तम संगम युगामध्ये सर्वतोपरी पुरुषार्थ करायचा आहे. बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करत राहा, तर विकर्म विनाश होतील आणि जितका जो शिकेल तो उच्च कुळामध्ये जाईल. बाबा म्हणतात, अपनी घोट तो नशा चढे. मुलांना नेहमी पित्याकडून वारसा मिळतो. लौकिकमध्ये तर फक्त मुलांना मिळतो, बाकी कन्येचे दान केले जाते. इथे तर सर्व आत्म्यांना वारसा मिळतो, तो देखील बेहदचा. तर यावर व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. भगवान शिकवत आहेत तर एकही दिवस चुकवता कामा नये. बाबांना म्हणतात की मला सवड नाही. अरे, माझ्याकडून शिकण्यासाठी आत्म्याला सवड नाही असे म्हणताना लाज नाही वाटत? अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. संघापासून आपली खूप संभाळ करायची आहे. एक सत्य बाबांचाच संग करायचा आहे. 5 विकार रूपी मायेच्या संघापासून खूप दूर राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आपल्याच मस्तीमध्ये रहा. म्हटले जाते, अपनी घोट तो नशा चढे. एकही दिवस अभ्यास चुकवू नका. आजचे वरदान आहे, सेवेमध्ये स्नेह आणि सत्यतेच्या अथॉरिटीच्या बॅलन्सद्वारे सफलता मूर्त भव. सेवेमध्ये स्नेह आणि सत्यतेच्या अथॉरिटीच्या बॅलन्सद्वारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे या खोट्या खंडामध्ये ब्रह्माबाबांना सत्यतेच्या अथॉरिटीचे प्रत्यक्ष स्वरूप पाहिले. त्यांच्या अथॉरिटीचे बोल कधीही अहंकाराचा आभास होऊ देणार नाहीत. अथॉरिटीच्या बोलामध्ये स्नेह सामावलेला आहे. अथॉरिटीचे बोल फक्त प्रेमळ नाहीत तर प्रभावशाली असतात. तर फॉलो फादर करा. स्नेह आणि अथॉरिटी, निर्माणता आणि महानता दोन्ही एकत्र दिसावेत. वर्तमान समयी सेवेमध्ये या बॅलन्सला अंडरलाईन करा तर सफलता मूर्त बनाल. स्लोगन आहे, माझेला तुझेमध्ये परिवर्तन करणे अर्थात भाग्याचा अधिकार घेणे. माझेला तुझेमध्ये परिवर्तन करणे अर्थात भाग्याचा अधिकार घेणे. अव्यक्ती स्थितीद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, पहिले आपल्या देहाच्या आकर्षणाला नष्ट करा, तेव्हा संबंध आणि पदार्थाचे आकर्षण आपोआप नष्ट होईल. फरिश्ता बनण्यासाठी अगोदर हा अभ्यास करा की हा देह सेवा अर्थ आहे, अमानत आहे, मी ट्रस्टी आहे. मग पहा फरिश्ता बनणे किती सोपे वाटते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.